नुकतंच उपोषण सोडलेल्या बच्चू कडूंना अपात्रतेचा झटका बसलाय। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र ठरवण्यात आलंय। मात्र सूडबुद्धीनं कारवाई झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। नेमकं काय घडलंय पाहूया। शेतकरी कर्जमाफीवरून 7 दिवस उपोषण करून बच्चू कडूंनी सरकारला घेरलं। पण आता अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना हटवण्यात आलंय। विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडूंना अपात्र ठरवलंय। 2021 मध्ये नाशिकच्या न्यायालयानं बच्चू कडूंना 1 वर्षाची शिक्षा सुनावली। याचाच आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली होती। आता अखेर अपात्रतेची कारवाई बच्चू कडू यांच्यावर करण्यात आली आहे। सांगितलं का एका अधिकाऱ्याने मला जे सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे, त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे, हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला, हे अपेक्षितच आहे आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही। आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू, ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू। बच्चू कडूंचा सुद्धा आभार व्यक्त करेन की मी स्वतः त्यांच्याबरोबर 2 दिवसापूर्वी बोललो होतो, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती। एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा त्यांच्याविषयी मी सांगितलं होतं की गेले 6 ते 7 दिवस ते जेवलेले नाही आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आधी संजय राठोड जे आमचे त्या जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना पाठवलं, नंतर उदय सामंत जे आमचे उद्योग मंत्री आहेत त्यांना पाठवलं आणि उपोषणाची त्यांची सांगता केली। आज काही गोष्टी घडल्या असतील तर त्या निश्चितच दुःखदायक आहे, परंतु बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे साहेबांचं विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा देऊनही कृषी मंत्र्यांना मंत्रिपदावर चिकटून ठेवलं जातं। मात्र सामान्य जनतेसाठी केलेल्या आंदोलनामुळे झालेल्या 1 वर्षाच्या शिक्षेचं कारण देत बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवलं जातं। सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याची ही सरकारची हुकुमशाही आहे। चुप बैठ नहीं तो कान काटूंगा अशा पद्धतीनं वागणारं हे सरकारच सूड उगवत असेल तर हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे। या विरोधात बच्चू भाऊ कडू हे आवाज उठवतीलच आणि आम्हीही त्यांच्या सोबत राहू। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अपंग तसंच विधवा महिलांना 6000 रुपयांची पेन्शन देण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू उपोषणाला बसले होते। अखेर शिंदेचे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी उपोषण मागे घेतलं। पण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या शल्ल्यातून उपोषण करत असल्याची टीका मंत्री विखे पाटलांनी केली होती। त्यावरून बच्चू कडूंनी देखील तुम्ही इतके मोठे नाही म्हणत जोरदार पलटवार केला। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनी सुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्यामध्ये मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, मला त्यांना सल्ला आहे। त्यांनी सांगण्या एवढे ते काही मोठे नाही आहे। आम्ही पराभवाच्या अगोदर 350 गुन्हे दाखल आहे आंदोलनाचे आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती नसेल तर त्यांना सगळी माहिती पाठवतो, ते कागदानं बुजून जाईल एवढे आंदोलनाचे आमच्याकडे GR आहे, सक्सेस झालं आंदोलनाच्या सगळी माहिती आहे, विखे दिसणार नाही एवढी माहिती आमच्याकडे आहे। त्याच्यानं अमरावतीहून स्वप्नील उमापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।